Now, in a respiration process, आपण काल एरोबिक रेस्पिरेशन आणि अनएरोबिक रेस्पिरेशन दोन्ही पाहिले. Now, in aerobic as well as anaerobic respiration process, the common reaction is glycolysis, glucose breakdown. बरोबर आहे. Now we turn toward the most important point of the lesson, that is glycolysis. ही सगळ्यात पहिली स्टेप आहे. बरोबर आहे. एरोबिक आणि अनएरोबिकला ही कॉमन स्टेप आहे. ओके. आता ग्लायकोलायसिस म्हणजे काय होईल? ब्रेकडाऊन ऑफ ग्लुकोज मॉलिक्यूल. आता पहिले आपण त्याचं इंट्रोडक्शन पाहू. काय लिहायचं इंट्रोडक्शन? इट इज द फर्स्ट स्टेप इन्व्हॉल्व इन अ मेकॅनिझम ऑफ एरोबिक ॲज वेल ॲज अनएरोबिक रेस्पिरेशन. ही एरोबिकला जशी आहे तशी अनएरोबिकला सुद्धा आहे. इट इज द कॉमन स्टेप. सेकंड पॉईंट लिहायचा, इट ऑकर्स इन अ सायटोप्लाझम ऑफ द सेल. ही सायटोप्लाझममध्ये घडून येईल. बरोबर आहे. सो इट ऑकर्स इन अ सायटोप्लाझम ऑफ द सेल. थर्ड पॉईंट लिहा, ड्युरिंग धिस रिॲक्शन ऑक्सिजन इज नॉट इन्व्हॉल्ड. ऑक्सिजन इन्व्हॉल्ड होणार नाही. During this reaction, glucose molecule is incompletely oxidized to two molecules of pyruvic acid containing 3 carbon atom. ही रिॲक्शन होत असताना एक ग्लुकोज मॉलिक्यूलचं कन्व्हर्शन कशात होईल? 2 पायरुव्हिक ॲसिडच्या मॉलिक्यूलमध्ये, ज्याच्याकडे 3 कार्बन्स आहेत. दे कंटेन 3 कार्बन ॲटम. सो ग्लुकोज मॉलिक्यूल is converted into 2 molecules of pyruvic acid containing 3 carbon atom. Right? Now, presence of this reaction, it was first discovered by a German biologist, that is Emden, Meyerhoff and Paranas. ह्या 3 सायंटिस्टनी ही रिॲक्शन सगळ्यात पहिले शोधून काढली. म्हणून आपण त्या रिॲक्शनला म्हणतो EMP पाथवे. त्यालाच आपण काय म्हणतो? EMP पाथवे. का म्हणतो? बिकॉज इट वॉज फर्स्ट डिस्कवर्ड बाय द सायंटिस्ट एमडेन, मियरहॉफ्स अँड पारानास. एमडेन, मियरहॉफ्स आणि पारानास ह्या 3 सायंटिस्टनी शोधून काढली. म्हणून त्याचा आपण शॉर्ट फॉर्म लिहितो. E स्टँड फॉर एमडेन, M फॉर मियरहॉफ्स and P for Paranas. So it is also called it as EMP pathway. हे इथे लिहितो मी EMP pathway. It is also called it as a glycolysis. It is also called it as a cytoplasmic reaction. यालाच आपण ग्लायकोलायसिस म्हणतो किंवा सायटोप्लाझमिक रिॲक्शन म्हणतो, कारण ही सायटोप्लाझममध्ये घडून येत असते. बरोबर आहे. आता ग्लुकोज काय पहा. Glucose is the most preferable substrate that is used for breakdown to obtain energy. बरोबर आहे. हा एक असा रेस्पिरेटरी सबस्ट्रेट आहे जो की आपण एनर्जी मिळवण्यासाठी वापरला जातो. असे मोस्ट प्रिफरेबल सबस्टन्स पहा. ग्लुकोज इज सगळ्यात महत्त्वाचा, ग्लुकोज, दॅन फ्रुक्टोज, डायसॅकॅराइड. आता ह्याच्या व्यतिरिक्त जे स्टोरेबल सोर्स ऑफ एनर्जी आहे ते आहे प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट्स, ऑइल. बरोबर आहे. दे ऑल्सो कंटेन एनर्जी. दे ॲक्ट ॲज अ रिझर्व फूड मॉलिक्यूल. नाव द मोस्ट प्रिफरेबल अमॉंग धिस इज अ ग्लुकोज, फ्रुक्टोज. सगळ्यात पहिला ग्लुकोज राहील, दुसरा फ्रुक्टोज राहील, दॅन डायसॅकॅराइड. दीज आर द मोस्ट प्रिफरेबल सोर्स ऑफ एनर्जी. त्यातल्या त्यात ग्लुकोज हा सगळ्यात महत्त्वाचा आहे, विच इज यूज टू ऑब्टेन एनर्जी. बरोबर आहे. आता पहा, जेव्हा ग्लुकोजचं आपलं इंट्रोडक्शन लक्षात आलं ना, तुमच्या इंट्रोडक्शनमध्ये काय काय लिहिलं पहा. फर्स्ट स्टेप इन्व्हॉल्व इन अ मेकॅनिझम ऑफ एरोबिक ॲज वेल ॲज अनएरोबिक रेस्पिरेशन. इट ऑकर्स इन अ सायटोप्लाझम ऑफ द सेल. ड्युरिंग धिस रिॲक्शन ऑक्सिजन इज नॉट इन्व्हॉल्ड. This reaction was first discovered by German biologist Emden, Meyerhoff and Paranas, so called it as EMP pathway.
बरोबर आहे. ग्लुकोज हा सगळ्यात प्रिफरेबल सोर्स ऑफ एनर्जी आहे. बरोबर आहे. प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट्स, ऑइल्स, these act as a stored food molecule to obtain energy. हे stored food molecules आहे. बरोबर आहे. आता सगळ्यात पहिले एक लक्षात घ्या की ह्या रिॲक्शनमध्ये होतं काय, ग्लायकोलायसिसमध्ये काय होतं. सो इन अ ग्लायकोलायसिस glucose molecule is incompletely oxidized into 2 molecules of pyruvic acid containing 3 carbon atom. बरोबर आहे. ग्लुकोजचं इनकम्प्लीट ऑक्सिडेशन होईल आणि इनकम्प्लीट ऑक्सिडेशन होऊन 2 पायरुव्हिक ॲसिड्सचे मॉलिक्युल्स तयार होतील. म्हणजे ग्लुकोज म्हणजे आपली एक पूर्ण पोळी किंवा भाकरी समजा, कंटेनिंग 6 कार्बन ॲटम. आता तिची आपण अर्धी भाकरी केली, अर्ध्या अर्ध्याची 2 कोर केल्यात. मग आता किती झाले आपल्याकडे, अर्ध्याची 2, एका ह्याच्यावर 3 कार्बन, दुसऱ्या ह्याच्यावर 3 कार्बन. बरोबर आहे. मग आता हे करत असताना काय होतं माहिती का, काही तर सुटं पीठ पडतं ना, भाकरी तुटून खालीच पडते. मग तसंच इथे काय होतं पा, ड्युरिंग धिस कन्व्हर्शन 2 मॉलिक्युल्स ऑफ ATP अँड 2 मॉलिक्युल्स ऑफ NADH2 आर फॉर्म. हे कन्व्हर्शन होत असताना म्हणजे एक भाकरी मोडून 2 ह्याच्यात रूपांतर करत असताना त्याच्यामध्ये एनर्जी लिबरेट होईल, NADH2चे मॉलिक्यूल लिबरेट होतील. सो 2 मॉलिक्युल्स ऑफ ATP अँड 2 मॉलिक्युल्स ऑफ NADH2 आर फॉर्म ड्युरिंग धिस रिॲक्शन. ओके, डू यू फॉलो धिस. आता काय करायचं माहिती का, ही रिॲक्शन लक्षात घ्यायची. ही रिॲक्शन आणि हे स्टेप्स आहेत, 10 स्टेप्स आर देअर, अत्यंत सोपे आहेत. तुम्ही हे असं पाठ केलं, असं तयारच करून टाकलं, तुम्हाला लिहायला सोपं जाईल. ओके, आता पहिली स्टेप पहा. स्टेप 1 काय नाव लिहिलं, फॉस्फोरायलेशन फर्स्ट. बरोबर आहे. आपण फॉस्फोरायलेशन कशाला म्हटलंय, ॲडिशन ऑफ फॉस्फेट ग्रुप. आता इथे काय झालंय पहा, ग्लुकोज कंटेनिंग 6 कार्बन ॲटम बाय द ॲडिशन ऑफ 1 फॉस्फेट ग्रुप. आता इथे ATPचं कन्व्हर्शन ADP मध्ये झालं. फॉस्फोरायलेशनला आपण काय म्हटलं, ॲडिशन ऑफ फॉस्फेट ग्रुप. मग इथे फॉस्फेट ग्रुप कुठे ॲड केला आहे, ग्लुकोजमध्ये. सो इट इज अ फॉस्फोरायलेशन फर्स्ट, ग्लुकोज कंटेनिंग 6 कार्बन ॲटम. आता ह्या ग्लुकोजकडे असे 6 कार्बन ॲटम आहेत पहा. बरोबर आहे, 1 2 3 4 5 आणि 6. ओके, आता काय केलं, ATP पासनं ADP तयार झाला, म्हणजे इथे एक फॉस्फेट ग्रुप रिमूव्ह झाला. मग हा फॉस्फेट ग्रुप आपण 6व्या कार्बनला अटॅच केला. मग 6व्या कार्बनला अटॅच केल्यावर काय नाव देता येईल आपल्याला, त्याला ग्लुकोज 6 फॉस्फेट. हा 6 काय इंडिकेट करतो, दे 6 रिप्रेझेंट द पोझिशन ऑफ फॉस्फेट ग्रुप. सो ग्लुकोज containing 6 carbon atom by utilizing 1 ATP molecule, ATP is converted into ADP, converts into glucose 6 phosphate. It requires cofactor Mg positive, and this reaction is carried out in a presence of enzyme hexokinase. हेक्झोकायनेस ह्या एन्झाईमच्या प्रेझेन्समध्ये ही रिॲक्शन घडून येईल. पहिली रिॲक्शन संपली, फॉस्फोरायलेशन. काय झालं फॉस्फोरायलेशनमध्ये, ग्लुकोज कंटेनिंग 6 कार्बन ॲटम कन्व्हर्ट्स इनटू ग्लुकोज 6 फॉस्फेट बाय युटिलायझिंग इनऑर्गॅनिक फॉस्फेट विच इज रिलीज बाय ब्रेकडाऊन ऑफ ATP molecule. Here this conversion requires cofactor Mg positive, and this reaction is carried out in presence of enzyme hexokinase. Okay, follow you. आता सेकंड आयसोमरायझेशन. आयसोमरायझेशन म्हणजे काय होतं, these are mirror images. आयसोमर म्हणजे मिरर इमेज. मग ग्लुकोजचा मिरर इमेज कोण आहे, फ्रुक्टोज. So glucose 6 phosphate is converted into its isomer.
हा त्याच्या आयसोमरमध्ये कन्व्हर्ट होईल फ्रुक्टोज 6 फॉस्फेट इन प्रेझेन्स ऑफ एन्झाईम आयसोमरेज. एक लक्षात ठेवायचं, आयसोमरायझेशनची रिॲक्शन असली तर एन्झाईम आयसोमरेज, डिकार्बॉक्झिलेशन रिॲक्शन असली तर एन्झाईम डिकार्बॉक्झिलेट. हिअर द एन्झाईम इज आयसोमरेज. मग दुसऱ्या रिॲक्शनमध्ये काय झालं पहा, लक्षात घ्या. आयसोमरायझेशन. व्हॉट हॅपन्स इन आयसोमरायझेशन? ग्लुकोज इज कन्व्हर्टेड इनटू इट्स आयसोमर fructose. Glucose 6 phosphate containing 6 carbon atom is converted into its isomer fructose 6 phosphate containing 6 carbon atom. This reaction is carried out in presence of enzyme isomerase. Okay. Third step again phosphorylation. second फॉस्फोरायलेशनची रिॲक्शन आली तर लिहून टाकायचा Mg डायपॉझिटिव्ह ॲक्ट ॲज अ कोफॅक्टर. इथे काय झालं आता, फॉस्फोरायलेशन म्हणजे काय होईल, परत फॉस्फेट ग्रुप ॲड होईल, हो की नाही. आपण तेच म्हटलं ना की ॲडिजन ऑफ फॉस्फेट ग्रुप. मग इथे कशात फॉस्फेट ग्रुप ॲड होईल, आता इथे 6व्यामध्ये झाला, इथे पहिल्यामध्ये होईल. परत ATPचा बळी घेतला, बरोबर आहे. ATP is converted into ADP. So fructose 6 phosphate containing 6 carbon atom, by utilizing one ATP molecule, ATP हा phosphate group donor म्हणून ऍक्ट होईल. It acts as a phosphate group donor. It donate phosphate group. मग हा phosphate group हा fructose 6 phosphate accept करेल, त्याच्या पहिल्या कार्बनला तो अटॅच होईल आणि फ्रुक्टोज 6 फॉस्फेटचं कन्व्हर्शन कशात होईल, फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट कंटेनिंग 6 कार्बन ॲटम. एन्झाईम इज फॉस्फोफ्रुक्टोकायनेज and it requires cofactor Mg डायपॉझिटिव्ह. ओके, मग ही झाली फॉस्फोरायलेशन सेकंड. काय झालं फॉस्फोरायलेशन सेकंडमध्ये, लक्षात घ्या. फ्रुक्टोज 6 फॉस्फेट कंटेनिंग 6 कार्बन ॲटम by utilizing one ATP molecule. इथे ATP हा फॉस्फेट ग्रुप डोनर आहे, त्याच्यापासनं फॉस्फेट ग्रुप निघेल. मग ATP पासनं ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट म्हणजे त्याच्याकडे 3 फॉस्फेट आहे, मग त्याच्यातला एक फॉस्फेट गेल्यावर त्याच्याकडे राहिली किती, 2 फॉस्फेट. म्हणजे त्याचं कन्व्हर्शन कशात झालं, ATP इज कन्व्हर्टेड इनटू ADP. आणि हा ATP मधला फॉस्फेट कोणी वापरला, फ्रुक्टोज 6 फॉस्फेटने. तो त्याच्या पहिल्या कार्बनमध्ये अटॅच केला, म्हणून जो कंपाऊंड बनेल त्याला आपण नाव देतो फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट कंटेनिंग 6 कार्बन ॲटम. आतापर्यंत 6 कार्बन ॲटम आहे, स्प्लिटिंग झालं नाही. धिस रिॲक्शन इज कॅरीड आउट इन प्रेझेन्स ऑफ एन्झाईम फॉस्फोफ्रुक्टोकायनेज and Mg डायपॉझिटिव्ह ॲक्ट ॲज अ कोफॅक्टर. हा Mg डायपॉझिटिव्ह हा त्याचा कोफॅक्टर आहे. आता पहा, आता सगळ्यात महत्त्वाचं, स्प्लिटिंग इज कॅरीड आउट. इथे स्प्लिटिंग झालं, इथे ब्रेकडाऊन झालं. एका भाकरीची 2 भाकऱ्या, एका भाकरीच्या 2 कोर झाल्या, बरोबर आहे. म्हणजे 2 भाकऱ्या झाल्या म्हणजे त्याच्या 2 अर्धी भाकरी आपण सेपरेट केली. पहा, क्लिव्हेज इज अ ब्रेकडाऊन प्रोसेस. क्लिव्हेज ही ब्रेकडाऊन प्रोसेस आहे. मग इथे काय झालं पहा, हा 6 कार्बन कंटेनिंग ग्लुकोज मॉलिक्यूलचं 3 कार्बन आणि 3 कार्बनमध्ये स्प्लिटिंग झालं, बरोबर आहे. सो फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट containing 6 carbon atom is converted into 2 molecules containing 3 carbon atom each in presence of enzyme aldolase. इथे एन्झाईम आहे अल्डोलेज. पहिला कंपाऊंड तयार होतो 3 कार्बन कंटेनिंग, दॅट वी कॉल इट ॲज अ DHAP डायहायड्रॉक्सी ॲसिटोन फॉस्फेट कंटेनिंग 3 कार्बन ॲटम. आणि दुसरा तयार होईल 3PGAL म्हणजे 3 फॉस्फोग्लिसेरॉल्डिहाइड. इथपर्यंत लक्षात आलं. डायहायड्रॉक्सी ॲसिटोन फॉस्फेट 3 फॉस्फोग्लिसेरॉल्डिहाइड कंटेनिंग 3 कार्बन ॲटम. आता हे 2 तयार झाले कंपाऊंड, हा एक आणि हा एक. नेक्स्ट स्टेपमध्ये काय होतं माहिती का,
आयसोमरायझेशन म्हणजेच काय, मिरर इमेज, एन्झाईम आयसोमरेज. सो DHAP इज कन्व्हर्टेड इंटू 3PGAL. म्हणजे 3PGALचा हा एक मॉलिक्यूल आणि ह्याचं कन्व्हर्शन करून आलेला मॉलिक्यूल, असे किती मॉलिक्यूल तयार झाले PGALचे, 2 molecules ऑफ 3-phosphoglyceraldehyde, अल्डिहाइड, बरोबर आहे, CHO ग्रुप. सो इथे पहा, एन्झाईम इज ट्रायोज फॉस्फेट आयसोमरेज किंवा आयसोमरेज एन्झाईम लिहा, बरोबर आहे. सो आफ्टर क्लीव्हेज द रिॲक्शन इज आयसोमरायझेशन. हा जो DHAP आहे, DHAP डायहायड्रॉक्सी ॲसिटोन फॉस्फेट कंटेनिंग 3 कार्बन ॲटम इज कन्व्हर्टेड इंटू, दिस इज द रिव्हर्सिबल रिॲक्शन. हे असे चिन्ह जिथे आहे त्या सगळ्या रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे. म्हणजे ह्याचं कन्व्हर्शन ह्याच्यात होईल, ह्याचं कन्व्हर्शन ह्याच्यात होऊ शकतं, बरोबर आहे. DHAP इज कन्व्हर्टेड इंटू 3-phosphoglyceraldehyde. असे 2 मॉलिक्यूल्स तयार होतील 3-phosphoglyceraldehydeचे कंटेनिंग 3 कार्बन ॲटम. एन्झाईम इज ट्रायोज फॉस्फेट आयसोमरेज. Now, the next and important reaction is phosphorylation and oxidative dehydrogenation. आता पहा, फॉस्फोरायलेशनमध्ये काय होतं, ॲडिशन ऑफ फॉस्फेट ग्रुप. डिहायड्रोजिनेशनमध्ये काय होतं, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन ॲटम किंवा हायड्रोजन मॉलिक्यूल. म्हणजे ह्याच्यामध्ये अल्डिहाइडमधनं हायड्रोजन रिमूव्ह झाला तर त्याचं कन्व्हर्शन कशात होईल, ॲसिडमध्ये होईल आणि ह्याच्यामध्ये परत एक फॉस्फेट ग्रुप ॲड होईल. म्हणजे इथे तिसऱ्या कार्बनला फॉस्फेट ग्रुप अटॅच आहे. आता हे असे 2 मॉलिक्यूल आहेत पहा, ह्याच्या याला तिसऱ्या याला, ह्याच्या याला पण तिसऱ्या यालाच अटॅच आहे. इथे 1 2 3, बरोबर आहे. मग आता इथे काय झालं माहिती का, पहिली रिॲक्शन पहा, फॉस्फोरायलेशन, 3-phosphoglyceraldehyde बाय फॉस्फोरायलेशन. आता इथे फॉस्फोरायलेशनसाठी ॲडिजनसाठी ATP मॉलिक्यूल वापरला जात नाही. धिस इनऑर्गॅनिक फॉस्फेट इज ऑब्टेन फ्रॉम सायटोप्लाझम ऑफ द सेल. हा इनऑर्गॅनिक फॉस्फेटचे जे 2 मॉलिक्यूल आहे, इथे आपण H3PO4 लिहिलं ना, इट ॲक्ट ॲज अ फॉस्फेट ग्रुप डोनर. सो the phosphate group is available from the cytoplasm of the cell. आणि हा फॉस्फेट ग्रुप आपण कार्बन ॲटम नंबर पहिल्या याला टाकला. म्हणजे आता लिहित असताना आपल्याला काय लिहावं लागेल, 1,3 डायफॉस्फो, बरोबर आहे. आता ॲसिड आहे का अल्डिहाइड आहे अजून पाहायचं आहे आपण. आता दुसरी पहा, फॉस्फोरायलेशन समजलं, ॲडिशन ऑफ फॉस्फेट ग्रुप 2H3PO4 ॲक्ट ॲज अ फॉस्फेट ग्रुप डोनर. हा फॉस्फेट ग्रुप असेप्ट केला, पहिल्या कार्बनला अटॅच झाला, नेम इज 1,3 डायफॉस्फोग्लिसरिक. आता ॲसिड आहे का अल्डिहाइड आहे आता सांगतो. दुसरी रिॲक्शन आहे डिहायड्रोजिनेशन, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन मॉलिक्यूल. ह्या अल्डिहाइड ग्रुपमधनं हायड्रोजन रिमूव्ह केला. आता रिमूव्ह केला तर कोणाला तरी द्यायला लागेल ना, मग हा कोणाला दिला, इथे 2 मॉलिक्यूल आहे. म्हणजे एका PGAL पासनं एक मॉलिक्यूल, दुसऱ्या PGAL पासनं एक मॉलिक्यूल, असे 2 हायड्रोजन मॉलिक्यूल रिमूव्ह केले, बरोबर आहे. नाव धिस हायड्रोजन इज ॲक्सेप्टेड बाय NAD and NAD is converted into NADH2. Zn डायपॉझिटिव्ह ॲक्ट ॲज अ कोफॅक्टर. आणि हा NADH2 जेव्हा तिसऱ्या स्टेपमध्ये जाईल इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीममध्ये, तर हा जनरेट करेल 6 मॉलिक्यूल्स ऑफ ATP. ह्याच्यापासून आपल्याला 6 ATPचे मॉलिक्यूल्स मिळतील. द एन्झाईम इज डिहायड्रोजिनेज. याच्यातला एन्झाईम आहे डिहायड्रोजिनेज. ही रिॲक्शन समजली का, पहा परत एकदा सांगतो मी, महत्त्वाची रिॲक्शन आहे. The reaction is phosphorylation and oxidative dehydrogenation. बरोबर आहे, लक्षात घ्यायचं. फॉस्फोरायलेशन मीन्स ॲडिशन ऑफ फॉस्फेट ग्रुप, बरोबर आहे. मग आता फॉस्फेट ग्रुप ॲड करायचा तर फॉस्फेट पाहिजे ना, का ॲड करायचा म्हटलं तर ॲड होऊन जाईन काय,
नाही. मग हा फॉस्फेट ग्रुप जसा इथे आपण ATP पासनं मिळवला होता तसा इथे ATP पासनं मिळत नाही. इट इज डायरेक्टली ऑब्टेन फ्रॉम सायटोप्लाझम ऑफ द सेल. हा इथे जो 2H3PO4 म्हणजे इनऑर्गॅनिक फॉस्फेट जो आहे ह्याच्यापासनं फॉस्फेट ग्रुप रिमूव्ह होईल. तो ॲड केला जाईल पहिल्या कार्बन ॲटमला आणि पहिल्या कार्बन ॲटमला ॲड केल्यानंतर ह्याचं कन्व्हर्शन होईल 1,3. किती फॉस्फेट ग्रुप आहे? 2, म्हणून डायफॉस्फोग्लिसरिक. आता ॲसिड आहे का अल्डिहाइड आहे? बरोबर आहे. त्याच्यासाठी ही दुसरी रिॲक्शन डिहायड्रोजिनेशन. डिहायड्रोजिनेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ हायड्रोजन ॲटम. हिअर देअर इज अ रिमूव्हल ऑफ 2 हायड्रोजन मॉलिक्यूल. एका मॉलिक्यूलपासनं दुसऱ्या मॉलिक्यूलपासनं आणि त्याचं कन्व्हर्शन होईल 1,3 डायफॉस्फोग्लिसरेट किंवा 1,3 डायफॉस्फोग्लिसरिक ॲसिड. आता इथे हायड्रोजन रिमूव्ह होतो म्हणून ह्याला एन्झाईम आहे डिहायड्रोजिनेज. इट कंटेन 3 कार्बन ॲटम. ह्याच्याकडे 3 कार्बन ॲटम आहे. बरोबर आहे. आता इथे नेक्स्ट स्टेप आहे ATP जनरेशन. म्हणजे आता ATP जनरेट होण्याची स्टेप आहे. मग आता इथे काय होतं पहा बरं. ह्या पहिल्या कार्बनला हा एक कंपाऊंड आहे 3 कार्बन कंटेनिंग, हा दुसरा आहे. मग पहिल्या कार्बनचा फॉस्फेट ग्रुप ह्याचा रिमूव्ह केला आणि ह्याचा रिमूव्ह केला. असे 2 फॉस्फेट ग्रुप आपण ADPला देऊन टाकले आणि ADPमध्ये ॲड केल्यानंतर त्याचं कन्व्हर्शन कशात होईल? ATPमध्ये. मग पहा ATP जनरेशन 1,3 डायफॉस्फोग्लिसरिक ॲसिड और ग्लिसरेट containing 3 carbon atom by accepting phosphate group which is added to ADP converts into 3-phosphoglyceric acid किंवा 3-phosphoglycerate containing 3 carbon atom and the enzyme is phosphoglycerate kinase. इथे एन्झाईम आहे फॉस्फोग्लिसरेट कायनेज. ओके. आता नेक्स्ट स्टेप आहे पहा शिफ्टिंग ऑफ फॉस्फेट ग्रुप. आता इथे तिसऱ्याला फॉस्फेट ग्रुप अटॅच आहे. आपण इथला काढला आणि इथं अटॅच केला. काय होईल? 2-phosphoglyceric acid किंवा 2-phosphoglycerate containing 3 carbon atom. Enzyme is mutate. Simple step. Shifting of phosphate group. Then next is dehydration, that is removal of hydrogen molecule. So 2-phosphoglycerate by dehydration process, removal of water molecule in the presence of enzyme enolase converts into 2-phosphoenol pyruvate containing 3 carbon atom which occur in the presence of cofactor Mg dipositive. इथे काय झालंय? डिहायड्रेशन. हायड्रेशन म्हणजे ॲडिशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल. डिहायड्रेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ हायड्रोजन मॉलिक्यूल. बरोबर आहे ना? मग इथे हायड्रोजन मॉलिक्यूल रिमूव्ह झाला. डिहायड्रेशन प्रोसेस इज कॅरीड आउट. 2-phosphoglycerate किंवा 2-phosphoglyceric acid containing 3 carbon atom by removal of water molecule converts into 2-phosphoenol pyruvate. कारण इथे इनॉल ग्रुप एंटर झाला. हा इनॉल एन्झाईम आहे. बरोबर आहे. इट इज गव्हर्न बाय Mg डायपॉझिटिव्ह कोफॅक्टर. दॅन लास्ट स्टेप दॅट इज ATP जनरेशन. परत ATP तयार होतो. इथे काय होतं पहा 2-phosphoenol pyruvate पासनं परत हा फॉस्फेट ग्रुप रिमूव्ह झाला. बरोबर आहे. मग फॉस्फेट ग्रुप रिमूव्ह झाल्यावर काय होईल? दिस फॉस्फेट ग्रुप इज accepted by ADP. इट इज कन्व्हर्टेड इंटू 2 molecules ऑफ ATP. बरोबर आहे. इथे 2 ATPचे मॉलिक्यूल्स तयार झाले आणि 2-phosphoenol pyruvate हा कन्वर्ट होईल 2 molecules ऑफ pyruvic acid. इट इज ऑपरेटेड इन under the presence of cofactor Mg dipositive. Enzyme is pyruvate kinase. आता ह्याची जर ओव्हरऑल रिॲक्शन आपण लिहिली तर कशी होतं पहा. ग्लुकोज प्लस
हा एक मॉलिक्यूल ATPचा आणि हा एक मॉलिक्यूल ATPचा, म्हणजे ग्लुकोज +2 ATP +2 IP, दोन इथे इनऑर्गॅनिक फॉस्फेट ॲड केले, +4 ADP, हे दोन आणि हे दोन, हे झाले 4 ADPचे मॉलिक्यूल, +2 NADH, NAD निकोटिनामाइड ॲडेनाईन डायन्यूक्लियोटाइड NAD, ॲरो प्रॉडक्ट तयार पहा, याच्यामध्ये ग्लुकोज +2 ADP +2 IP +4 ADP +2 इथे परलं +2 NAD, it is converted into 2 molecules of pyruvic acid, 2 molecules of ADP, 2 molecules of NADH2 plus hydrogen water molecule is liberated plus hydrogen molecule is formed. बरोबर आहे. हे झाली ओव्हरऑल रिॲक्शन झाली ह्याच्यामध्ये. आता ह्याच्यात तुमच्या लक्षात आलं असेल की इनकम्प्लीट ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज मॉलिक्यूल इज कॅरीड आउट. ग्लुकोज मॉलिक्यूलचं इनकम्प्लीट ऑक्सिडेशन झालं. आता एक लक्षात घ्या, ग्लायकोलायसिस इज ओनली सोर्स ऑफ एनर्जी प्रोडक्शन इन इरिथ्रोसाइट्स, रिनल मेड्युला, ब्रेन अँड स्पर्म. ब्रेन, स्पर्म आणि इरिथ्रोसाइटसाठी ही ग्लायकोलायसिस ही एक किंवा हा असा सोर्स आहे एनर्जी तयार करण्याचा. बरोबर आहे. सम प्लांट टिश्यू विच आर मॉडिफाईड टू स्टोअर स्टार्च, लाईक पोटॅटो, पोटॅटोमध्ये सगळं स्टार्च आहे. स्वीट पोटॅटो ज्याला आपण रताळ म्हणतो त्याच्यामध्ये स्टार्च आहे. सो लाईक पोटॅटो मेनली डिपेंड अपॉन ग्लायकोलायसिस फॉर एनर्जी प्रोडक्शन. ओके. आता पहा, आपण स्केलेटल मसल पाहिलं, बरोबर आहे. ऑक्सिजन स्टोअरिंग अँड ट्रान्सपोर्टिंग पिगमेंट मायोग्लोबिन ऑफ स्केलेटल मसल, बरोबर आहे. रेड मसल्स आर रिचर इन अ मायोग्लोबिन. रेड मसल्स जे आहेत त्याच्यामध्ये मायोग्लोबिनचं कंटेंट जास्त आहे, बरोबर आहे, दॅन द व्हाईट मसल्स. व्हाईट मसल्समध्ये मायोग्लोबिनचं पर्सेंटेज कमी आहे. Therefore, red fibers can utilize the oxygen stored in a myoglobin to continue energy production. However, over prolonged period by aerobic oxidation of glucose, this enables them to perform sustained work over a long period. On the contrary, white fibers produce the energy needed for very fast and severe work by glycolysis, as sufficient oxygen is not immediately available to them for such work. But white muscles accumulates lactic acid and get fatigue, because the lactic acid is stored in a muscle, so it undergoes fatigue, and again lactic acid is brought into cycle and the recovery is carried out. So here the athletes with higher proportion of red fiber in their muscles are physiologically better adapted for sustained event like marathon or swimming over a long distance. This is the reason, because they contain more number of red fibers than white. ओके, इथपर्यंत समजलं. आता ही रिॲक्शन तुम्ही अशीच्या अशी तयार करायची बा. हे रिॲक्शन काय होतं त्याचं हे आउटपुट, रिॲक्शन आउटपुट एन्झाईम. ओके, करायला ठीक आहे. अजून तुम्हाला एक वर्क ही 5-5दा काढून ठेवायची आहे. ओके, ठीक आहे. थँक्यू.